6वी भेट इतर भेटींपेक्षा थोडी वेगळी ठरली आहे। काल फक्त उद्धव आणि राज ठाकरेच एकमेकांना भेटले नाहीत, तर दोन्ही ठाकरे बंधूंचं संपूर्ण कुटुंब जेवणाच्या टेबलावरती एकत्र आलं होतं। आता या जेवणाच्या टेबलवरती कौटुंबिक गप्पांसह युतीची डिश देखील सर्व्ह केली होती का, याची महाराष्ट्राला उत्सुकता आहे। उद्धव ठाकरेंचं निवासस्थान असलेल्या कलानगर परिसरासाठी असं दृश्य दुर्मिळच म्हणायला हवं। सर्वात आधी राज ठाकरेंच्या मातोश्री मधुवंती, पत्नी शर्मिला आणि बहीण जयजयवंती यांच्या गाडीनं कलानगरमध्ये प्रवेश केला। पाठोपाठ अमित ठाकरे हे पत्नी मिताली आणि लेक कियानला घेऊन आले। आणि मग स्वतः राज ठाकरेंचा ताफा कलानगरच्या वेशीवर येऊन थांबला। पत्रकारांची लगबग पाहून राज ठाकरेंनी कारची काच खाली केली। बोलण्यासाठी या दिवस भरला हो दिवस भरला ना तुमचा लागा कामाला महापालिकेच्या कसल्या महापालिकेच्या आई आहे बरोबर थोडं समजून घ्या राजकीय चर्चेसाठी आलो नसल्याचं पत्रकारांना पटवून देण्याचा राज ठाकरेंनी प्रयत्न केला। राज ठाकरेंचं कुटुंब जेव्हा मातोश्री बंगल्यावर पोहोचलं तेव्हा साधारण दुपारचा 1 वाजला होता। जवळपास 2.5 तास राज ठाकरेंचं संपूर्ण कुटुंब उद्धव ठाकरेंच्या निवासस्थानी होतं। गेल्या 3 महिन्यात दोन्ही ठाकरे बंधू वेगवेगळ्या निमित्तानं 6 वेळा भेटले। राज आणि उद्धव यांच्या गाठीभेटी आता राजकीय वर्तुळासाठी नवीन राहिलेल्या नाहीत। मात्र अशा प्रकारे संपूर्ण कुटुंबासह दुपारच्या जेवणासाठी मातोश्री बंगला गाठण्याची राज ठाकरेंची ही पहिलीच वेळ असेल। भेटीचा षटकार पूर्ण झाला असला तरी युतीला आकार कधी मिळणार हा प्रश्न अजूनही अनुत्तरितच आहे। आता जेवणाच्या टेबलावर दोन्ही ठाकरे बंधूंमध्ये नेमकं काय शिजलं हे दोघांनाच ठाऊक। मात्र गेल्या काही दिवसातल्या घडामोडी आणि येत्या दिवसातले राजकीय कार्यक्रम पाहता राजकीय विश्लेषक काही तर्क लावताना दिसतायत। संजय राऊतांच्या बोलण्यावर विश्वास ठेवायचा झाला तर 5 ऑक्टोबरच्या भेटीमध्ये राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांमध्ये मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पुणे, नाशिक या 5 महापालिकांबाबत एकमत झालंय। जेवणाच्या निमित्ताने पुन्हा भेटणाऱ्या ठाकरे बंधूंमध्ये आज इतर महापालिकांबाबत देखील काही ठरवलं गेलंय का हा प्रश्न विचारायला वाव आहे। 14 ऑक्टोबरला निवडणूक आयोगाला भेटणाऱ्या नेत्यांमध्ये राज ठाकरे देखील असतील असा दावा पुन्हा एकदा संजय राऊत यांनीच केलाय। त्यामुळे त्या संदर्भात देखील दोन्ही बंधूंमध्ये खलबतं झाल्याची शक्यता आहे। आणि तिसरं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मवियात सामील होण्यासाठी नकार घंटा काँग्रेसची आहे। त्यामुळे राज ठाकरे हे मवियात सामील होणार की दोन्ही बंधू हे युती करून स्वतःची वेगळी चूल मांडणार या संदर्भात देखील दोन्ही ठाकरे बंधूंमध्ये चर्चा झाल्याची शक्यता आहे। दोन्ही ठाकरेंकडून हातमिळवणीची अधिकृत घोषणा व्हायची आहे। मात्र जणू युती झाली आहे अशा आविर्भावातच संजय राऊत रोज सकाळी प्रतिक्रिया देताना पाहायला मिळतात। असं असलं तरी मनसे नेते मात्र अजूनही हातचं राखूनच बोलतायत। आपण पाहिलं असेल तर जे मनभेद होते ते दूर झालेत, पण आता राजकीय युतीचं कधी घोषित करतील दोघेही भाऊ? मला तरी माहित नाही, आम्हाला तुमच्या माध्यमातून कळत असतं। आणि राजसाहेबांचं एक चांगलं वाक्य आहे की मला असे वाटते की, तर तुम्हाला असे वाटते की त्याच्यावर आम्ही उत्तर देऊ शकत नाही। आमच्याकरता राजसाहेबांचा राजा आदेश हा शेवटचा असतो आणि आम्ही सगळेजण त्याच्यावरती काम करतो। दोन्ही ठाकरे बंधू भेटले की त्यावर लगेचच राजकीय प्रतिक्रिया उमटायला सुरुवात होते। उद्धव आणि राज ठाकरेंच्या 6व्या भेटीमध्ये महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंना निव्वळ बंधुत्व दिसतंय, तर राज्यमंत्री पंकज भोयर यांचा दावा थोडासा वेगळा आहे। चांगला आहे, उद्धवजी आणि राजसाहेब हे पारिवारिक ते भाऊ आहेत शेवटी,
या राज्याची देशाची सांस्कृतिक आणि पारिवारिक परंपरा आहे. दीपावलीच्या पावन पर्वावर आपले परिवार एक आले पाहिजे, परिवारातले सर्व घरातले नातवंड एक आले पाहिजे, आमच्या घरातल्या सर्व बहिणी एक आल्या पाहिजे. यामध्ये मला वाटतं माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी याकडे राजकारणासारखं बघू नये. याच्या आधी देखील भेटी झाली आपण सांगितलेलं आहे, पण सूत्र मात्र काही जुळून येत नाही. याच्याकरता त्यांच्या वारंवार भेटी चालू आहे. ते वारंवार किती वेळा भेटली तरी या राज्यामध्ये महायुतीचं सरकार आहे आणि महायुतीच्या सरकारवर या राज्यातल्या जनतेचा पूर्णपणे विश्वास आहे. त्याच्यामुळे यांनी किती बैठका घेतल्या, किती भेटी घेतल्या तरी त्यांचा संकल्प काही यशस्वी होणार आहे. 3 महिन्यात 6 वेळा भेटणाऱ्या ठाकरे बंधूंमधले मनभेद दूर झाले असून त्याची जागा जिव्हाळ्यानं घेतली आहे. हे अधोरेखित करण्यात मातोश्री आणि शिवतीर्थ दोन्ही वास्तू यशस्वी झाल्या. आता महायुतीच्या घोषणेचा बॉम्ब दिवाळीच्या मुहूर्तावर फोडणार की दिवाळी नंतर हे पाहावं लागेल. तुर्तास बॉम्ब फुटणार एवढं तरी नक्की दिसतंय. अक्षय भाटकर, एबीपी माझा, मुंबई. यानंतर पुढचा रिपोर्ट पाहूयात. शिव, शाहू, फुले आणि आंबेडकरांच्या विचारांवर चालणारा पक्ष असं अजित पवार स्वतःच्या पक्षाचं वर्णन करत असतात. तर याच अजित पवारांनी सत्तेत भागीदारी मिळावी म्हणून हिंदुत्वाचा पुरस्कार करणाऱ्या भाजपशी हातमिळवणी केली. मात्र हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून आक्रमक भूमिका घेणारे आमदार संग्राम जगताप अजित पवारांना डोकेदुखी वाटतायत. संग्राम जगतापांना त्यांनी नोटीस धाडली असून खुलासा करण्याचा आदेश धाडलाय. आता संग्राम जगताप पक्षश्रेष्ठींचा आदेश मानून कट्टर हिंदुत्वाचा सूर बदलणार की हा सूर पटेल अशा पक्षाचा पदर पकडणार, पाहूयात. अंधारात त्यांना कपडे काढून धोपटलं पोलिसांनी.